आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी। आपला आवाज आपली ताकद। सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा। एकेपी न्यूज मराठी। आगामी सण उत्सवाच्या काळात शहर व परिसरात कायदा व सुव्यवस्था कायम राहावी यासाठी पोलीस प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे। या पार्श्वभूमीवर शनिवार दिनांक 15 जून रोजी सकाळी बिटको चौकात नाशिक रोड उपनगर पोलीस ठाण्याच्या वतीने दंगल नियंत्रणाचे मॉक ड्रिल घेण्यात आले। नाशिक रोड भागातील बिटको चौक हा नेहमी गजबजलेला असतो। या भागात वाहनांची व नागरिकांची वर्दळ सुरू असते। या ठिकाणी काही समाजकंटकांचे टोळके समोरासमोर येतात आणि घोषणा देऊ लागतात। काही वेळातच दोन्ही बाजूने दगडफेक सुरू होऊन दंगल उसळते। नाशिक रोड उपनगर पोलीस ठाण्यामधून लवाजमात घटनास्थळी दाखल होतो। घटनेची माहिती मिळताच नाशिक रोड उपनगर पोलिसांचा फौजफाटा बिटको चौकात दाखल होतो। तातडीने पोलीस मुख्यालयातून सुद्धा अतिरिक्त कुमकला पाचारण केले जाते। काही वेळातच दंगलीवर नियंत्रण मिळवण्यास पोलिसांना यश येते आणि नागरिक सुटकेचा निश्वास सोडतात। या रंगीत तालिमामध्ये 5 पोलीस अधिकारी व 48 कर्मचारी सहभागी झाले होते। पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके, जितेंद्र सपकाळे, उपनिरीक्षक जितेंद्र माळी, अनिल शिंदे, सुनील बिडकर, विशाल साळुंके, दीपक सोनार आदींसह पोलीस कर्मचारी उपस्थित होते। मी नाशिक रोड पीआय रामदास शेळके। आपण दंगा काबू योजना राबवण्यात आलेली होती। यावेळेला कुठल्याही परिस्थितीत कुठल्या 2 गटामध्ये वाद निर्माण झाला किंवा काय झालं तर पोलिसांची तयारी म्हणून की रंगीत तालीम घेण्यात आलेली होती। त्या रंगीत तालीमीला पीआय उपनगरचे पीआय सप्पाई साहेब, वरिष्ठ पीआय, त्यांचे कर्मचारी अधिकारी तसेच देवळाली कॅम्पचे कर्मचारी अधिकारी उपस्थित होते। त्यावेळेला खूप मोठ्या प्रमाणात मॉब जमा झालेला होता। आता कंट्रोलला कॉल देऊन त्या पद्धतीने आम्ही ही रंगीत तालीम घेतलेली आहे। रंगीत तालीम चांगल्या पद्धतीने आमच्या कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी राबवलेली। धन्यवाद। एकेपी न्यूज साठी ब्युरो चीफ अनवर खान पठाण, नाशिक।